आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा, इंद्र जसा हा शोभतो पुत्र जिजाऊचा. दश दिशातून घुमतो आहे एकच जय जयकार, शहाजी जाऊ कोटी शिवबान घेतलासे अवतार. नमस्कार, मी रोहित काटकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो अस्तित्व गड किल्ल्यांचे ह्या मालिकेत. तर ह्या मालिकेच्या अंतर्गत आपण अशा काही गडकोट किल्ल्यांना भेट देणार आहोत की जे गडकोट किल्ले सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेले आहेत आणि ह्याच सह्याद्रीच्या पर्वतरांगेत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे तोरण बांधले. तर ह्याच तोरणामधील काही फुले म्हणजेच काही गडकोट किल्ले मात्र आज जणू कोंबीजलेच आहेत. म्हणजे त्यांचं आत्ताचं असलेलं अस्तित्व हे जणू कमी कमी होत चाललेलं असंच आपल्याला वाटतं. तर अशाच काही गडकोट किल्ल्यांना भेट देऊन आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की त्यांच्या व्यथा. तर हा कार्यक्रम कशासाठी आणि कोणासाठी? हा कार्यक्रम नवीन नवजात जे कॉन्व्हेंटमध्ये शिकत आहेत आणि इंग्रजी माध्यमातून त्यांचं शिक्षण होते, पण अशाच काही लहानग्यांना खऱ्या अर्थी शिवाजी महाराज माहीत व्हावेत किंवा ते गडकोट किल्ले माहीत व्हावेत यासाठी हा कार्यक्रम आहे. आणि अशा आजी आजोबा ज्यांचा आयुष्याचा प्रवास करीत मात्र ते आता उत्तरार्धात लागलेले आहेत, पण त्यांना गडकोट किल्ल्यांवर भेट द्यायला जमलंच नाही. तर अशा गडकोट किल्ल्यांची त्यांना एक छोटीशी सफर घडवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि त्याहून मोठं म्हणजेच आत्ताचे युवक. होय, आत्ताचे युवक हे सोशल नेटवर्किंग साईट्सवर बिझी आहेत. आपल्या आयुष्याचा एक काहीतरी घडवण्याच्या दृष्टिकोनातून ते आपलं आयुष्य घडवत आहेत. तर अशाच काही युवकांसाठी हा आपण कार्यक्रम घेऊन आलेलो आहोत. तर ह्या अंतर्गत आपण एक अशा आज गडकोट किल्ल्याला भेट देणार आहोत की त्याचं नाव आहे किल्ले पेब. होय, किल्ले पेब. याला दुसरंही नाव असं म्हणतात की विकटगड. तर हा विकटगड महाराष्ट्रातील प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ म्हणजेच माथेरान. होय, माथेरानच्याच खूप जवळ आहे. तर अशाच एका किल्ले पेबला आपण भेट देऊन जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्याच्या व्यथा आणि त्याचं अस्तित्व. तर मग चला जाऊया किल्ले पेबला. आता आपण अशा ठिकाणी उभे आहोत की बरोबर माझ्या मागच्या बाजूला जो आहे तो विकटगड आहे आणि माझ्या समोर जो दिसतोय मला तो माथेरान आहे. तर मी तुम्हाला आता दाखवू इच्छितो की जी विकटगडाची विकटवाड आहे ती खऱ्या अर्थी कशा प्रकारे विकट आहे ते जर आपण वाटेचं निरीक्षण करतो. कारण नावाप्रमाणेच त्या वाटेत काहीतरी रहस्य आपल्याला दिसून येतं, कारण ती वाट खरंच विकट आहे. तर बरोबर आता आपण ह्याच वाटेवरून निघणार आहोत विकटगडाच्या दिशेने. मग चला आपण निघूया विकटगडाकडे. विकटगडाची विकटवाट आता आपण सर करून आलेलो आहोत. पुढे आल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला जो दिसत आहे ही खूप उंच असलेली विकटगडाची एक शिळा आहे आणि त्या माझ्या डाव्या बाजूला जी आहे ती असलेली खोलवर गेलेली दरी. आता आपण पुढे आलेलो आहोत आणि या आधुनिक मावळ्यांनी आपल्याला थांबवलं आहे. ते कशा करतात ते थोडंसं त्यांना विचारूया. आमची प्रथा आहे की कोणत्याही गडावर चढण्याआधी आम्ही गड प्रतिज्ञा म्हणतो, ती आपण आधी म्हणूयात आणि मगच वर करूया. ठीक आहे, आता आपण म्हणणार आहोत गड प्रतिज्ञा. छत्रपती शिवाजी महाराज यांना स्मरून मी प्रतिज्ञा करतो की छत्रपती शिवाजी महाराज यांना स्मरून मी प्रतिज्ञा करतो की या गडावरील माझे प्रत्येक पाऊल या गडावरील माझे प्रत्येक पाऊल हे गडाच्या संरक्षणासाठी, या गडाच्या संरक्षणासाठी, संवर्धनासाठी व स्वच्छतेसाठी जाणीवपूर्वक कटिबद्ध असेल. कटिबद्ध असेल. मी प्रतिज्ञा करतो की या गडाच्या वैभवशाली ऐतिहासिकपणा पुढेही जपण्यास व राखण्यास अग्रेसर राहील. स्वतःच्या व सहकार्यांच्या सुरक्षिततेची काळजी करेन. आज मी ऋणी आहे त्यांचा ज्यांनी हा गड राखण्यास प्राणपणाने अहोरात्र तलवार मुठीत धरली. त्यांचा सदैव मी ऋणी आहे. जय महाराज. प्रौढ प्रताप पुरंदर
क्षत्रिय कुलावतम सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी. आता आपण ह्या गडाच्या सर्वोच्च ठिकाणी म्हणजेच उंचीवर आलो आहोत. हे ठिकाण समुद्र सपाटीपासून अंदाजे 2100 फुटावर म्हटलं जातंय. आता मी जिकडे उभा आहे इथे एक समाधी आहे. ही समाधी ह्या गडाचे एक त्या वेळचे रखवालदार जे होते त्यांची असावी असा एक इथे इतिहास आणि माहिती आम्हाला मिळाली आहे. तर ह्या माहितीच्या अनुषंगाने आता आम्ही तुम्हाला सांगतो की हे ठिकाण एक समाधी आहे आणि त्याचं जे बांधकाम आहे ते तुम्ही आताचं बघू आधुनिक काळाचं बांधकाम आहे ते ह्या इकडच्या स्थानिक लोकांनी केलेलं आहे. आणि याच्या बाजूला जे दोन्ही बाजू जे तुम्हाला आता दिसतंय त्या एक प्रकारे एक साईडला नेरळ आणि दुसऱ्या साईडला असलेले नवी मुंबई म्हणजे पनवेलची बाजू आहे. तर यात आम्ही दोन्ही ठिकाणं तुम्हाला आता थोड्याफार दाखवण्याचा प्रयत्न करूया. मी आता दक्षिण दरवाजातून वरती आलेलो आहे आणि जर तुम्ही ते पाहू शकता तर ही एक वास्तू होती. म्हणजेच हा एक त्या काळाचा असलेला महाल असू शकतो, कारण ह्याचे सुद्धा आता तुम्ही पडलेले अवशेष नक्कीच पाहू शकता. तुम्ही पाहू शकता याची ही एक साईडला असलेली भिंत, पण ती भिंत आता वाटतच नाही किंवा दिसतच आपल्याला नाही आहे. बरीचशी याची बाजू जी आहे ती आता ढासळलेली आहे आणि ती आता इतिहासात खरंच जमा झालेली आहे. प्रत्येक वेळेला ह्या गडाकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा खरंच ह्या वास्तूची झालेली सध्याची दुरावस्था. आता आपण आलो आहोत दक्षिण दरवाजापाशी. हा जुन्या काळी दक्षिण दरवाजा होता, पण आता पूर्णपणे ढासळलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता हे आहे दरवाजातून वरती आलेल्या पाण्याचे टाके. पण ह्या सुद्धा पाण्याच्या टाकीची अवस्था ही खूप विचित्र आणि खूप घाबरण्याजोगीच आहे. कारण हे पाणी खरंच किती शुद्ध आहे की काय आहे हाच एक मोठा प्रश्न आहे, हा एक सवाल आहे. तर आता आपण खऱ्यात थोडं खाली जाऊन बघूया दक्षिण दरवाजा. आता मी उभा आहे दक्षिण दरवाजा इथे. तुम्ही पाहू शकता त्या पायऱ्या सुद्धा आहेत, पण त्याही खूप कमी आता राहिल्या आहेत. आणि माझ्या डाव्या बाजूला आहे एक हनुमानाची छोटीशी मूर्ती. म्हटलं जातं की हा दक्षिण दरवाजा चढून वरती आल्यानंतर हा हनुमानच इकडे रक्षण करत होता. त्यानंतर इकडून वरती गेल्यानंतर आपल्याला मिळतं पाण्याचं टाकं आणि मग चढाई सुरू होते ती दक्षिण दरवाजातून किल्ले पेबला. मी आता ज्या ठिकाणी आहे ते एक गुहेसारखं आपल्याला दिसतंय, पण खऱ्या अर्थी हे एक गुहाच आहे. आम्ही माहिती ज्या वेळेस काढली त्यावेळेस आम्हाला इकडे सांगण्यात आलं की ही जी गुहा आहे आपल्याला याचं तोंड एक खूप छोटं वाटतंय. कदाचित एक माणूस कसा बसा इकडून आतमध्ये जाईल अशीच वाट इकडे आहे, पण ह्याच्या आतमध्ये गेल्यानंतर आतमध्ये खूप विशाल असं असावं असा एक अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्या प्रवेशद्वारावर विकटगड संस्थान असं नमूद करण्यात आलेलं आहे आणि त्याच्या खालची जी रजिस्टर नंबरची तारीख आहे ती 1979ची आहे. तर ठीक आहे, हे संस्थान आहे. तर मग हे आहे कुठे? ते ह्याच्या विकट अवस्थेकडे त्यांचं लक्ष आहे की दुर्लक्ष, हा एक सवाल आहे. कारण जर लक्ष आहे मग ते असं असावं ही अपेक्षा तमाम मराठी जनताची किंवा महाराष्ट्राची मुळीच नाही. दैदिप्यमान इतिहास आणि त्याचे हे साक्षीदार मात्र उपेक्षित. होय, असंच म्हणावं लागेल. महाराष्ट्रातले कित्येक असे गडकोट किल्ले आहेत की जे आजही उपेक्षित आहेत आणि त्यांचं आत्ताचं वास्तव हे खूप भयान आणि खूप भीषण आहे. तर त्या अंतर्गत आपण आज ह्या विकटगड म्हणजेच किल्ले पेब इथे भेट दिली आणि जाणून घेण्याचा प्रयत्न केला. खरंच त्याचं जे अस्तित्व आहे हे अशा प्रकारे आहे. ह्या गुहेत आल्यानंतर सुद्धा आपल्याला बघावं लागेल की ही गुहा खूप
मोठी आणि खूप चांगली आहे. तुम्ही जर थोडं बघितलं तरी ते काही दिवे सुद्धा दिसत आहेत की जे म्हटलं जातं की दिवाळीसारख्या सणांच्या वेळेस इथे रोषणाई केली जाते, पण ती रोषणाई खऱ्या अर्थी एका सणापुरतीच मर्यादित आहे का? तर त्याचं उत्तर खरंच शोधावं लागेल. कारण महाराष्ट्रातील कित्येक गडकिल्ले जे आहेत ते आजही अंधारात आहेत, त्यांच्यावर साधी दिवाबत्तीचीही सोय नाही, हे वास्तव आहे. तर ह्या गडकोट किल्ल्यांवरचा अंधार जर आपल्याला दूर करायचा असेल तर त्यासाठी काहीतरी शासनाने पावलं उचलू वगैरे ना, पण ते आपल्याला काहीतरी पुढाकार घेण्याची गरज आता आली आहे. नाहीतर कालांतराने हे गडकोट किल्ले मात्र पूर्णतः ढासाळलेले दिसू शकतात. होय, ते सत्य सुद्धा आपल्याला मान्य करण्यात कोणताही संकोच होऊ नये असंच वाटतंय. गडकोट किल्ल्यांवर जेव्हा आपण भेट देतो, त्याची संस्कृती आपण जाणून घेतो, तेव्हा तो इतिहास, जो दैदिप्यमान इतिहासाचे साक्षीदार जे आहेत ते आपल्यासमोर ज्या अर्थी उभे राहतात, खरंच ते नयन आपले सुखावतात किंवा आपल्या डोळ्यांचं पारणं फेडू शकतात, एवढाच इतिहास आहे. पण एक गोष्ट प्रामुख्याने जी खरी आहे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज ह्यांनी जे गडकोट किल्ले पाहिले किंवा जे बनविले, उभे केले, ते काय साध्या सुध्या श्रमातून किंवा याच्यातून नाहीच. आणि आजही एक गोष्ट खरी आहे की आपण शिवाजी महाराजांना जर आपल्याला अनुभवायचं असेल, जर त्यांना आपल्याला पाहायचं असेल, तर हेच गडकोट किल्ले जे आता आहेत त्यामार्फतच आपण त्यांना बघू शकतो. अन्यथा दुसरा इतिहास सांगण्यासाठी किंवा पाहण्यासाठी आपल्याला जो आहे आपल्या पुढच्या पिढीपर्यंत तो तसा शाबूत राहील की नाही, हा एक प्रश्न आहे. असे कित्येक प्रश्न उभे होतात खऱ्या अर्थी. पण ह्या प्रश्नांची उत्तरं नुसती काढून आपल्याला भागणार नाही, त्या पुढेही जाऊन या गडसंवर्धनासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. कारण आज दुसऱ्याच्या पाऊल वाटा सुद्धा ज्या बंद होत आहेत, कालांतराने हे सगळं ढासळून जायला सुद्धा कमी पडणार नाही. तर आम्ही तमाम महाराष्ट्रातल्या मराठी जनतेला आणि सर्वांना आवाहन करतो की चला ह्याचं अस्तित्व काहीतरी जपूया आणि पुढे येऊन त्यासाठी काहीतरी करता आलं तर नक्कीच करूया. तर खऱ्या अर्थी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती की ह्या अस्तित्वाच्या गडकोट किल्ल्यांच्या लढाईत हे गड राखण्यास आपण जेवढं काय करता येईल तेवढं वेळात वेळ काढून नक्कीच करण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.